धन्यवाद. थोडा नक्कीच धन्यवाद. मंचाच्या दिशेने जाऊया. मंचावर उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय वामनजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान देखील आपण त्यांचा करूया. आणखी आज थेट त्यांची भेट या स्पर्धेला उल्हासनगर वरून मात्र भरपूर आमचा प्रवास करून मात्र आज या स्पर्धेला मोठी भेट आणि मोठं गिफ्ट पायगावचे मामा भाचे आहेत. आणि नक्कीच आपण बघितलं तर मग आणि आज मात्र त्यांची मोठी भेट या स्पर्धेला मिळालेली आहे. त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान देखील आपण करूया. कारण की या स्पर्धेला आल्यानंतर त्यांची अमूल्य भेट आणि शुभ असते. अतिथी देव भव यांचा मान सन्मान आदर सत्कार आणि शाही सन्मान हा सध्या तरी मंचावर होत असताना पाहायला मिळत आहे. सर्व जाऊया आपण मॅचच्या दिशेने. मॅचला होत आहे सुरुवात. अगदी अटीतटीचा मुकाबला पाहायला मिळेल. अतुल आणि मिलिंद बॉलिंग ट्रॅकवर. आकाश ओव्हर नंबर 1. पहिला चेंडू पहिला ऑन साइडला वळून खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू संदीप पाहायला मिळतात तिथे. संदीप घाटाल चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू आणला जात नाहीये. आणि अगदी पाहिला आपण तर हा चेंडू बाउंड्री लाईनला ओलांडताना पाहायला मिळालाय. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर या पारीचा आघात झालाय आणि पहिल्याच चेंडूवर एक सनसनीखेत चौकार मात्र अतुलने सादर केलाय. धन्यवाद. इम्तिहान उन्हीं के मस्त होते जिनके सपने सच होते. अगदी आपण बघितलं तर या वेळेला आपण पाहतोय तर जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता. तर विजयी टीमचे कॅप्टन्स जे आतापर्यंत हाय 5 मध्ये प्रवेश करणारे पहिली टीम पिरबाबा पापडी. अगदी खोलटप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉल राडवण्याचा प्रयत्न केला होता. सन्मान दिला होता तिकडे आपण बघितलं अतुलने. एक धाव मात्र मिळेल. टीमच्या टोटल मध्ये होताना वाढ. दुसरा संघ आपण पाहिला होता गावदेवी देवीचा पाडा चरमेरी गोकिवरे. तिसरा संघ आपण पाहिला तर उपस्थित मला वाटते सकाळपासून झालेला आहे यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. चौथा संघ जो कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला जीवदानी वालेव. आणि एक विजेता संघ. असे ड्रॉ आमच्याकडे रेडी आहेत. मिलिंदचा फटका हवेत मात्र उंच भरारी घेतोय. झेल निर्माण झालाय आणि झेल हा पकडला जातोय. आकाशच्या माध्यमातून कॉटन बॉल विकेट मिळेल आकाशला आणि पहिली विकेट डाऊन केली जाते जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाची. अगदी धाव फलकावर 5 या धावसंख्येवर मिलिंदला परतावे लागेल डगआउटच्या दिशेने. पहिला धक्का मोठा दिला गेलाय आणि त्या धक्क्यातून मात्र सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये मिलिंदने भरपूर चांगली बॅटिंग केली होती. सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केला होता परंतु या मॅच मध्ये अगदी आकाशच्या विरोधात अगदी आपण बघितलं ना तर थोडा कमी पडलाय. बघा जगदंब स्पोर्ट्स आणि बिरसा मुंडा सातिवली इतिहास आपण बघितला ना तर चांगला आहे.
संघाची या सामन्याला जिंकण्यासाठी. अतुल या वेळेला थोडा धीमा टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. 9 धाव संख्येवर खेळताना पाहायला मिळतो 4 चेंडू मध्ये. दुसऱ्या बाजूने संजय यांनी पाहिला हा चेंडू कशा प्रकारे हाताळला गेला. अनिकेत महाली एक पर्व आपण बघितलं, त्या पर्वातील सगळ्यात जास्त विकेट टेकर गोलंदाज लेफ्ट आर्म अंकुश महाली यांचे सुपुत्र पाहतोय आपण. त्यांचे पिता देखील एक दर्जेदार क्वालिटीचे गोलंदाज राहिले त्या संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहिला पडल्यानंतर थोडा वळतोय. धाव संख्या आपण पाहिले फलकावर 17 आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 3. बघा पहिल्या मध्ये आल्या होत्या 4 धावा, पण त्यानंतर काय झालंय की 2 आलेले डॉट. आता समोर चांगला रीड केलाय व्यवस्थित बॅटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं येऊन मात्र आपण पाहिलं चेंडूच्या रेषेमध्ये व्यवस्थित खेचलेला फटका आणि देऊन जाईल 6 धावा आणि या 6 धाव्याने धाव फलक पोहोचेल 23च्या घरामध्ये. धन्यवाद डीजे. बघा एक षटकार एक चौकार 2 चेंडू शिल्लक. थोडा स्लो टाकला होता या वेळेला. अगदी आपण पहिला टोईनला लागलाय चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे. एक मात्र धाव मिळणार आहे. जगदंब स्पोर्ट्स टीम आपण पाहिलं तर या वेळेला पूर्णपणे एनर्जी ऊर्जा लावलेली आहे या मॅच मध्ये. 24 धावा फलकावर. अगदी आपण जर पाहिलं ना तर एक चेंडू आणि या एका चेंडूवर नक्कीच नजर असेल. अगदी आपण पाहिलं तर चांगला फटक्याची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु बॉलिंग करणारी टीम साथिवली. अतिशय चांगला कमबॅक केला गेला अनिकेतने या शेवटच्या चेंडू मध्ये. षटकार चौकार एक सिंगल. एकूण आपण पाहिला तर आलेल्या ओव्हर मध्ये 11 धावा आणि 11 धावाचा आपण पाहिला तर मग टोटल एकंदरीत आपण पाहिलं तर 24 झाल्यात आणि जिंकण्यासाठी 25 लक्ष 25 रन्स. 3 आहेत का? 3 ठेवले. आपण बघितलं की 3 ओव्हरचा मुकाबला ठेवला गेला. 24 धावा झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग एक ओव्हर आणखीन असेल, कारण की आतापर्यंत सगळे मॅचेस आपण पाहिले होते 2 ओव्हरचे आणि या मॅच मध्ये एक थोडा बदलाव केला गेला की 3 ओव्हरचा मॅच आहे. अगदी विश्लेषण करायचं मग पहिल्यामध्ये आल्या 13, दुसऱ्या ओव्हर मध्ये 11. आता तिसरा ओव्हर आपण पाहिला तर मग कोण हाताळेल? संदीप ओळंबे यांना आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कून मात्र आणलं गेलंय. संदीप ओळंबे यांचा जर आपण अनालिसिस बघितला विकेट टेकर आहेत, मॅच विनर खेळाडू आहेत, तर तो समोर अतुल. परंतु पहिलाच बॉल दे धडक उडवलाय आणि हा बॉल मात्र आणावा लागेल स्टँडच्या बाहेरून. षटकार. थँक्यू डीजे पण ऊर्जा प्रदान करण्याचं कार्य करतात या म्युझिकच्या माध्यमातून. अतुल्याशी कामगिरी. सुंदर चेंडू मात्र आता या वेळेला निवडला आहे संदीप ओळंबेने. अगदी मोक्याच्या क्षणी आपण पाहिलं ना तर अतुल चाललाय पुन्हा एकदा. किती धावसंख्येवर खेळत आहेत? 22 धावसंख्येवर खेळत आहेत. पुन्हा एकदा उडवला. या वेळेला उंची जास्त लांबी कमी. अनिकेत खाली आणि अशा तऱ्हेने आपण बघितले तर मग संदीपला एक मोठी विकेट अतुलची मिळाली. धक्का दिला जातोय. महत्वाचं आपण पाहिलं नको सोडून जाऊ मला माझ्या गुलाबाच्या फुला. नको सोडून जाऊ मला माझ्या गुलाबाच्या फुला. नको सोडून जाऊ मला माझ्या गुलाबाच्या फुला. क्या बात आहे. अगदी आपण बघितलं तर मग डीजे अमर कोहली देखील
जे अगदी आपण बघितलं ना, तुळशीरामजे सांबरे यांची पेशकश होती, फरमाईश होती आणि ती मग फरमाईश पूर्ण केले. आमचे डीजे ऑपरेटर अमर खोली यांनी न्यू बॅटर इन झालेत. धीरज कमालीचे खेळाडू आहेत. धीरज हिटिंग खासियत आहे त्यांची, ॲबिलिटी आहे. आल्या आल्या काय मोठा फटका, वाह क्या बात है, दिल को खुश करने वाला सिक्सर. बघा डगआउट किती खुश झालाय जगदंब टीमचा. धावफलक 36. धन्यवाद डीजे. अगदी आपण बघितलं तर सुपर हिट असं गीत एक काळ मात्र आपण पाहिलं, आणि ज्याप्रमाणे परंतु नुकतंच आपण पाहिलं तर द ग्रेट कलाकार आपण पाहिले आणि अनेक हिट चित्रपट त्याने दिले, पडद्याच्या आड जाताना पाहायला मिळाले. शोले पिक्चरने आपण बघितलं इतकी प्रसिद्धी दिली होती धर्मेंद्र यांना. नक्कीच त्यांची आठवण मात्र जागी होईल या गाण्यातून. परंतु दरम्यान आपण बघितलं ही लाईन मिस केली आहे फलंदाजाने, आणि लाईन मिस तर मात्र आपण पाहिलं इथे नतीजा तोच बघतोय. विकेट मात्र डाऊन होते. फर्निचर डिस्ट्रॉय. कमबॅक पुन्हा केलं इथे गोलंदाज संदीपने. जावं लागेल, परतावं लागेल धीरजला घरच्या दिशेने, डगआउटच्या दिशेने विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. तसं म्हटलं जाते ना की काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए. और डेफिनेटली जी मिसाल भरी एक जी पारी आपण पाहिली होती ना, अगदी अतुलची देखील आणि त्यापूर्वी आपण आकाशची देखील पाहिली आहे. किरण मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करतील. अपील आणि अगदी आपण पाहिलाय स्टंपच्या मधोमध सापडला गेला. पंचांनी लगेचच बोट आकाशात उंचावला गेलाय, आणि या षटकामध्ये आपण पाहिला तरी षटकार पडला. 2 षटकार पडले होते अगदी आपण पाहिले तर संदीपला, पण त्या षटकारानंतर त्याने कमबॅक साधलं गेलं, कारण की 2 षटकार जरी दिले तरी त्याने 3 विकेट देखील या ओव्हर मध्ये प्राप्त करून दिले. त्यामुळे धावफलक आपण पाहिलं ना, फलकावर जे आपल्याला पाहायला मिळालं 36 आणि 37 धावांचं हे लक्ष पाहायला मिळत आहे. अगदी आपण जर हे लक्ष पाहिलं ना तर फाईट करू शकतोय. अगदी इतिहास जर आपण बघितला तर भरपूर चांगला आहे, परंतु सध्या तरी इतिहासाकडे आपण लक्ष न देताना ड्रॉ कडे लक्ष देऊया, कारण की ड्रॉ देखील भरपूर महत्वपूर्ण आहेत.
सर्वप्रथम 2 ड्रॉ काढूया. एक त्या कर्णधारांनी काढा, एक या कर्णधारांनी काढा. पहिली मॅच एक जा एक चिठी घ्या. नक्कीच चला आपण एक ड्रॉ काढतोय. सर्वप्रथम या बाजूने तिकडनं एक काढा. पहिली मॅच असेल ही. पहिली मॅच कोणाची आहे? यंग मराठा चिंचोटी हे बघा आणि आणि वालीव अजिवदानी वालीव. आता नेक्स्ट निलेश सतीश गावदेवी देवीचा पाडा गोखिवरे विरुद्ध विजय संघ बाबा चमत्कार. पहिल्या दिवसामध्ये मी बघितलं होतं कॅमेरामॅन प्रीत पॅटेलने देखील कैद केलं होतं की चित्र झाडाखाली बाबाला घेऊन बसले होते. बाबा चमत्कार झालेला आहे. बाय मिळाली पेरू बाबा पापडी टीमला. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. मॅचला झाली आहे सुरुवात. अगदी आपण पाहिलंय तर धावा जशा हव्या तशाच पूर्ण करणार आम्ही हे सांगत असताना पारीला अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे ना पहिल्या बॉल पासून चौकाराने पहिल्या चेंडूवर चौकार मिळवला. याच दरम्यान आपण बघितलं थोडं क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. पंच म्हणतायत की हा वाईट चेंडू आहे. अगदी आपण पाहू शकतो ड्रॉ देखील पाहिले आपण. टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा टीम आपल्याला बघायला मिळाला. पीर बाबा स्पोर्ट्स पापडी पाय मिळाली त्यांना. मग मॅच पहिली सेमीफायनल यंग मराठा अगेन्स्ट देवीचा पाडा. या वेळेला गॅप मध्ये चांगला फटका खेळला गेलाय. अगदी कव्हर क्षेत्र खाली होत आणि त्या खाली क्षेत्रामध्ये देख ना स्ट्रोक पाहिला आपण. चौकार मिळेल या ओव्हर मध्ये दुसरा. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघा इथे काय झालंय की आकाशला या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये आता रोखणं थोडंसं कठीण झालंय. कारण की मागच्या मॅच मध्ये पहिलाच जो कॅच लगभग मात्र सुटला होता त्यानंतर त्याने विरोधी संघाचा खेळ संपवला. तसाच मात्र आपण बघितलं की याही मॅच मध्ये आणि तो फॉर्म घेऊन आलाय. त्याला रोखणं आता कठीण झाली आहे आणि त्याच्यासाठी मग जगदंबा स्पोर्ट्स टीमला काहीतरी वेगळं करावं लागेल. आकाश मात्र आतापर्यंत भरपूर चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये दिसलाय. ओहो काय सुंदर चेंडू फेकला गेला. अगदी लाजवाब. आणि या चेंडूचा तोड नव्हता आकाशकडे. बघा जितका प्रयत्न त्याने केला गेला होता ना परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी पायांच्या मधून चेंडू किती भन्नाट वेगाने फेकला गेला. अप्रतिम आणि सुंदर डिलिव्हरी. मॅजिक डिलिव्हरी आपण पाहू शकतोय ना ती हाताळली गेली होती अतुलने. धावफलक स्थिर 9 धावा. पुन्हा एकदा खोल टप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न. इथे पाहिला आपण क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहिलाय. बॉडीचा वापर केलाय. एकदा मात्र इथे कंप्लीट जरूर केली जाते. अगदी आपण पाहू शकतोय हाफ वाला चान्स होता परंतु कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले होते झेलपर्यंत पोहोचण्यासाठी. टीमचं टोटल पोहोचलं गेलं या सिंगलने 10 च्या घरामध्ये. अगदी आपण पाहिला तर मग फळकावर 10 टार्गेट आहे. 37 आणि ते पूर्ण करायचंय ना तर मग 27 हवे असतील अजून. समोर आता आपण पाहिले फुल टॉस चेंडू पाहिला आपण. यावेळेला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल एक मिळाली. 26 धावा हव्या असतील येणाऱ्या या 13 चेंडू मध्ये.
बघा 2 चौकार दिले अतुलने सुरुवातीला, परंतु त्यानंतर थोडंसं नियंत्रणामध्ये ठेवलं गेलंय. बघा आतापर्यंत हे षटक थोडंसं नियंत्रणामध्ये ठेवणार राहिलंय, परंतु अतुलला गरज आहे ना आपल्या संघासाठी ब्रेक थ्रूची. त्याच्यासाठी तो आलेला आहे. ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं कार्य करेल का? हो, पुन्हा एकदा सुंदर सुंदर चेंडू मात्र फेकला जातोय. क्या बात आहे, सुपर बॉलिंग बाय मिस्टर अतुल सुरंग. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक समाप्त झालं पहिलं. 37 धावांचा पाठलाग करत असताना अगदी फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आलेल्या 11 धावा हे आपल्याला जर पाहायला मिळतात. प्रत्यक्षात राहिलेले 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी गरज असेल 26 धाव्यांची. ह्या धावा मात्र पुरवल्या जातील की रोखल्या जातील, खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे रंगला जाईल प्रत्यक्षात ते देखील आपण पाहूया. तत्पूर्वी जाऊया आमचे डीजे ऑपरेटर अमर कोळी यांच्याकडे, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित येऊया. कमॉन डीजे. तुम्हाला आमच्या जागा पाहिजे, आमचं आरक्षण पाहिजे. ही जयजगत जमीन आमची आहे, ही आमची देवा आहे. तुम्हाला जागा काय आधी जायचं पण मिळेल. येऊन दे बघा तुमची किती पाठव. धन्यवाद डीजे. चला आपण टॉस देखील करूया. नक्कीच रेडी राहा, कारण की आमचे आयोजक सांगतायत की आपण ब्रेक मध्ये टॉस करूया, कारण की आमचे प्रमुख पाहुणे देखील येणार आहेत आणि त्यांच्यासाठी देखील मॅचेस मात्र राहणं गरजेची बाब आहे. नवनाथ गोलंदाजी मार्क वर आलाय, परंतु त्याचं स्वागत काय जबरदस्त फटक्याने केलाय. अगदी ओव्हर पिच चेंडू होता, लेफ्ट एक ड्राईव्ह खेळला गेला आणि षटकार स्वप्नीलच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फोन करून सांग हे मन माडाला भांडण सोडवायला. लगेच 17 पूर्ण झाल्यात. 20 धाव्यांची गरज. हलक्या हाताने फक्त स्टेअर केलंय चेंडूला. पाहिलं आपण तर गॅप 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 आणि गॅप शोधला जातोय. अगदी आता मात्र आपण पाहिलं तर कला दर्शवली जाते स्वप्नीलच्या माध्यमातून. कलात्मक फटका मात्र दर्शवला गेलाय. षटकारानंतर आलेला चौकार मात्र आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य केलंय या मॅच मध्ये अगदी सातवली संघाचा. अगदी जगदंब टीम थोडं आता स्ट्रगल करताना पाहायला मिळते, धावा खर्च करताना पाहायला मिळते. उमेदची किरण मात्र नक्कीच त्यांना पकडावी लागेल. या मॅच मध्ये विकेटच्या शोधात आहेत, परंतु विकेट त्यांना कशी मिळेल, एक विकेट त्यांना नक्कीच परतीचा प्रवास करून देईल का हा देखील प्रश्न असेल. परंतु चांगली गोलंदाजी होईल का. फलकावर आपण पाहिलं तर पूर्ण झालेला आतापर्यंत 21 धावा, 10 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. अगदी आपण पाहिलं तर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाला आज फॉर्म मात्र शोधला गेला. आकाश वन मॅन शो, त्याला 7 मात्र आता या महत्वपूर्ण मॅच मध्ये तितकीच स्वप्नीलची देखील मिळते. 11 धाव संख्येवर खेळतोय. ऑन साइडला वळवले चेंडूला, गॅप मध्ये गॅप मध्ये गॅप मध्ये हा ही चाललाय. अगदी अगदी साहसी मारेका पार. फक्त या ओव्हर मध्ये बाउंड्री मध्येच कन्वर्ट केला जातो प्रत्येक चेंडू. चौकार. आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय. धाव फलक पोहोचले गेले. पंचवीसच्या घरामध्ये 12 धाव्यांची गरज मॅच मध्ये पूर्णपणे आता येत असताना पाहायला मिळत आहे. फुलटॉस पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे का. हो 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 हो, आणखीन एक फक्त आणि फक्त कला दर्शवली जाते. कलेचं दर्शन मात्र घडवलं जात आहे. काय फलंदाजी केली जाते. लक्ष आकाशकडे आहे, परंतु लक्ष आता मात्र वेधलंय स्वप्नील या खेळाडूने आणि धाव फलक या चौकाराने पुढे सरकलं जात आहे. 29 या आकड्यावर 8 धाव्यांची गरज. 8 चेंडू 8 धावा. नवनाथचं षटक 18 धावा ऑलरेडी आल्या त्या ओव्हर मध्ये. ऑन साइडला मात्र आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न केला गेला.
एक धाव मात्र इथे मिळेल का? हो, यस मिळते. पंच म्हणतात की लेग बायच्या स्वरूपात. अगदी ही मॅच आपण पाहिली आहे ना, तर जी परिस्थिती निर्माण झाली होती ना, अगदी त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या षटकामध्ये थोडस कॅल्क्युलेटेड आणि म्हणतात ना ज्याला रिस्की क्रिकेट ते खेळायचं होते, ते खेळला गेला. परंतु रिस्क कोणी उचलला? आकाशने नाही उचलला, तर स्वप्नीलने. आणि तितकाही देखील रिस्क जास्त नव्हता, कारण की शॉट सिलेक्शन चांगलं होतं. गॅप मध्ये चांगले शॉट खेळले गेलेत आणि तेच फायदेशीर ठरलेत. संघाचा टोटल आपण बघितला 30च्या घरामध्ये पोहोचलाय. 7 धाव्यांची गरज, 7 चेंडू 7 धावा. परिस्थिती आपण बघितली आहे तर पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणलेली आहे, परंतु परिस्थितीवर अजून देखील मात केलेला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमने. विकेट मिळू शकते. ओ, विकेट मिळाली आहे. उमेदची किरण जागृत करेल का ही विकेट? अगदी आपण पाहिलंय षटक पूर्ण होताना पाहायला मिळालं हे दुसरं. आणि इथून आपण पाहू शकतो म्हणजे जाता जाता जी विकेट दिली ना, कदाचित या विकेटने आपण पाहू शकतोय मला वाटतं नुकतंच उमेशजी मुकादम यांचं इथे शुभागमन झालंय. जर आपली गाडी आहे ना थोडस त्रासदायक ठरते. प्लीज धन्यवाद दादा. आणि लगेच आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान देखील व्हा. हनुमान पायगाव संघाच्या वतीने तुम्हाला नक्कीच नम्र विनंती देखील केली जाते. आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर जबरदस्त फॉर्म दर्शवला गेलाय सातिवली संघाने. बघा, जे लक्ष 37 होतं आणि ते लक्ष्याचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारे वाटचाल केली स्वप्नीलची खेळी आतापर्यंत आपण पाहू शकतोय की या धीरज बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. 7 धाव्यांची गरज, 6 चेंडू 7 धावा. एक मोमेंटम जो मात्र प्राप्त करून दिलाय. एका बाजूने आपण बघितलं तर स्वप्नीलने, परंतु आकाशची विकेट, ती विकेट आपण पाहिली आहे ना, तर या मॅच मध्ये उमेदचे किरण जागृत करेल का? बघा, कंपल्सरी चेस ते 6 मध्ये 7 या मैदानावर अगदी आपण बघितलं ना तर छोटा मुलगा देखील सांगेल की कमी आहेत, पण तो क्रिकेटच्या पटलावर काही कमी नसतं आणि काही जास्त नसतं. फटका पाहावा लागेल, फटका गेला, बाउंड्रीच्या बाहेर गेला. याचाच अर्थ आपण पाहू शकतोय मॅच अगदी लेवल मध्ये आणली आहे. म्हणजेच काय, स्कोर लेवल मध्ये आणलाय. एका धावेची गरज आणि सुपर 5 चा तिकीट. थँक्यू डीजे. टॉप 5 मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच जाण्यासाठी आता फक्त आणि फक्त गरज आहे एका धावेची. आता जर पेंटरपाडा टीमला वाचवू शकते ना इथे काय, तर तो आहे चमत्कार. चमत्कार झाला तर नमस्कार पण देखील होईल, पण अपेक्षित नाहीये की आता चांगले खेळाडू तर तो चमत्कार करू देतील. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हो बघा, हा चेंडू निर्धावालाय. कदाचित असं चित्रण आधी व्हायला हवं होता. तरी देखील आपण पाहतोय की या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ पूर्णपणे फ्रंट फूट वर आहे, आणखी त्यांच्याकडे चेंडू शिल्लक आहेत. हवाई हल्ला आणि गाठला इथे बाउंड्रीचा पल्ला. सामना जिंकला सातिवली संघाने आणि दिमागदार प्रवेश आपण पाहिला तर सुपर 5 मध्ये केलाय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीम. हाय 5 5वा संघ ठरताय या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये प्रवेश करणारा. पहिला संघ पाहिला होता पण पीरबाबा पापडे. दुसरा संघ पाहिला होता अगदी जो गावदेवी देवीचा पाडा. तिसरा संघ पाहिला होता यंग मराठा. चौथा संघ जीवदानी वालीवचा आणि 5वा संघ बिरसा मुंडा सातिवलीचा.